नमस्कार मंडळी, आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। नोव्हेंबरचा हप्ता उशिरा का येतोय, डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का, नवीन अकाउंट काढायचे आहे का, सरकार सब अकाउंट का तयार करत आहे, हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये एकदम स्पष्ट समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। लाभार्थ्यांच्या कमेंटमध्ये एकाच प्रश्नाचा पाऊस पडला, नवीन अकाउंट ओपन करायचं आहे का। काही लोकांनी चुकीचा अर्थ काढला की लाभार्थ्यांना स्वतः बँकेत जाऊन नवीन खाते उघडावे लागणार आहे। पण मित्रांनो, लाभार्थ्यांनी कोणत्याही बँकेचे नवीन खाते उघडायचे नाही, ना व्यक्तिगत खाते, ना कोणती नवीन प्रक्रिया। सरकारकडून लाभार्थ्यांना नवीन अकाउंट उघडण्याबाबत कोणतेही आदेश दिले गेले नाहीत। सरकारकडे एक तांत्रिक समस्या आहे। आधी सर्वांना समान रक्कम 1,500 रुपये मिळत होते, पण ऑक्टोबर पासून दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये जमा केले जात आहेत। म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये, इतर लाभार्थ्यांना 1,500 रुपये, वेगवेगळ्या कॅटेगरी वेगवेगळ्या रकमा। म्हणून सरकार स्वतः सब अकाउंट तयार करत आहे। हे सरकारी स्तरावर केलं जात आहे। जसे दिव्यांगांसाठी वेगळा सब अकाउंट, विधवा महिलांसाठी वेगळा, वृद्धापकाळ श्रावणबाळ योजनेसाठी वेगळा। या अकाउंट मध्ये पैसे जमा झाल्यानंतर लाभार्थ्यांना त्यांच्या जुन्या बँक खात्यात पैसे मिळणार आहेत। पण लक्षात ठेवा, हा बदल केवळ सरकारी तांत्रिक प्रोसेस आहे, लाभार्थ्यांनी काहीही करायचं नाही। मित्रांनो, आता जाणून घेऊया पैसे कुठे जमा होतील। तुमच्या आधीच्या खात्यातच। नवीन खाते काढण्याची अजिबात गरज नाही। सरकार सब अकाउंट तयार करेल, त्या सब अकाउंट मध्ये पैसे जमा होतील आणि त्यानंतर ते तुमच्या जुन्या बँक खात्यात जमा होतील। मित्रांनो, आता जाणून घेऊया नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र मिळणार आहेत का। सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न, कोणत्याही अधिकृत पोर्टलवर, कोणत्याही सरकारी नोटवर 2 हप्ते एकत्र मिळतील असा संदेश नाही। म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता वेगळा मिळेल आणि डिसेंबरचा हप्ता वेगळा मिळेल। कधी कधी इतर योजनांमध्ये 2 हप्ते एकत्र मिळतात, पण संजय गांधी निराधार योजनेमध्ये आतापर्यंत कधीच असा प्रकार झालेला नाही। मित्रांनो, जाणून घेऊया नोव्हेंबरचा हप्ता उशिरा का। नोव्हेंबरची 15 तारीख झाली, अजूनही बहुतेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। यामागील कारण, सरकार सब अकाउंटची नवीन व्यवस्था लागू करत आहे, तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता उशिरा येत आहे। 15 तारखेला हप्ता अपेक्षित होता, पण आलेला नाही। 16 तारखेला रविवार आहे, व्यवहार होत नाही, त्यामुळे सोमवार नंतर कधीही हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया डिसेंबरचा हप्ता उशिरा येईल का। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्याने लाभार्थ्यांना चिंता आहे की डिसेंबरलाही उशीर होईल का। या क्षणी सरकारकडून याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र मिळतील असा कोणताही संकेत नाही। लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना, नवीन अकाउंट तुम्ही काढायची गरज नाही। सब अकाउंट सरकार तयार करत आहे। नोव्हेंबरचा हप्ता लवकरच येईल, डिसेंबरचा हप्ता वेगळा मिळेल। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। लाभार्थ्यांना अचूक, स्पष्ट आणि सत्य माहिती मिळावी, हेच आपल्या चॅनलचं उद्दिष्ट आहे। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की पोहोचवा। संजय गांधी निराधार योजनेबद्दल अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।